मनोज जरांगे पाटील यांना मी भेटलो तेव्हा त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते। आता 1 महिन्याचा कालावधी त्यांनी दिला होता। त्यानंतर आजही मुख्यमंत्री यांच्याशी आज चर्चा केली। दोन्ही समाज ओबीसी व मराठा यांच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ सर्व स्तरावर चर्चा केली आहे। सर्वजण येणार आहेत। मुख्य नेते पक्ष अधिक मजबूत कसा करायचा, 2 वर्ष केलेले काम उद्या आढावा भाषणात घेतील। मला माहीत नाही याच्या बाबतीत अत्यंत वाईट घटना, पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे। 1 महिन्याच्या आत राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे सोडवण्याचा सरकार प्रयत्न करेल। माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना यावेळी मी आणि खासदार संदीपान भुमरे साहेब भेटलो तेव्हा त्यांनी काही महत्त्वाचे 5-6 मुद्दे हे त्या ठिकाणी चर्चेमध्ये उपस्थित केलेले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी आता 1 महिन्याचा कालावधी सरकारला दिलेला आहे। तदनंतर माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमामध्ये व्यस्त होते आणि मीही शनिवार रविवारी दरवेळेप्रमाणे मतदारसंघात जात असल्यामुळे मी माझ्या गावी गेलो होतो। जे चर्चा झाली, जे मनोज पाटील जरांगे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्या बाबतीत राज्य सरकारनं आतापर्यंत काय कार्यवाही केलेली आणि पुढे कशी करायची या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सगळं अवगत केलेलं आहे। आणि दोन्ही समाज म्हणजे इतर ओबीसी समाज सुद्धा आणि मराठा समाज सुद्धा या दोन्ही समाजाला निश्चितपणानं सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या बाबतीत राज्य सरकार पुढील योग्य तो निर्णय घेईल। बघा, मी सकाळी देखील याच्यावरती बोललो। आम्ही वर्धापन दिनाचं नियोजन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। प्रत्येक तालुक्यामधनं, प्रत्येक जिल्ह्यामधनं जे पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि शिवसैनिक हे सगळेजणच मोठ्या संख्येनं उद्याच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत। आणि वर्धापन दिनामध्ये माननीय मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब पक्ष अधिक मजबूत कसा करायचा, अधिक गाव बूथ स्तरावरती पक्षाचं संघटन अधिक प्रभावी कसं करायचं आणि निश्चितच एकूणच 2 वर्षात माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमध्ये केलेलं काम या सगळ्याच गोष्टींचा विस्तृत आढावा उद्याच्या भाषणामध्ये कदाचित माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घेतील। मला माहित नाही या बाबतीत, ज्यांची भेट घेतली त्याला तरी विचारा किंवा जे भेटले त्याला तरी विचारा। माझ्यासारख्या ज्याला या विषयातली काहीच माहिती नाही ते याच्यावरती मी काय बोलू शकत नाही। दुर्दैवी अत्यंत घटना आहे, म्हणजे मला सुद्धा वाहिनीवरतीच ते पाहायला मिळालं आणि याची तात्काळ या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिलेले आहेत। आणि मला वाटतं त्यातला एक संशयित आरोपी पोलिसांनी पकडला देखील आहे। मध्यंतरी महिलांच्या सुरक्षेसाठी मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना एक पायलट प्रोजेक्ट सातारा जिल्ह्यामध्ये राबवला होता आणि तोच प्रोजेक्ट मी आता पालकमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही राबवलेला आहे। मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आणि मुख्यमंत्री महोदयांचा वेळ मागितलेला आहे। सातारामध्ये जो आम्ही महिला पथदर्शी प्रकल्प सुरक्षेचा राबवला होता त्याचं सादरीकरण मला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना द्यायचंय। म्हणजे कशा पद्धतीनं महिलांची सुरक्षा अधिक या मॅनफोर्स मधनं या मॅनपॉवर मधनं कशी करता येईल आम्ही तो करण्याचा प्रयत्न साताऱ्यामध्ये केलेला आहे। मी जरूर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना ते दाखवेन आणि तशा पद्धतीची निश्चित राज्य सरकार योग्य ती भूमिका घेईल। जरांगे पाटील दादांना भेटून आल्यानंतर त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती मी जी काही माहिती विभागाकडनं घेतली, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी एक सदस्य आहे, याच्यावरती माझा पूर्वीचा देखील अभ्यास आहे। पुन्हा मी जरांगे पाटील दादांकडनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा सगळ्या विभागांकडनं ती माहिती घेतलेली आहे, काही लोकांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा सुद्धा केलेली आहे। या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना मी अपडेट केलेला आहे। आपण सकारात्मक असलं पाहिजे। जेव्हा मी उत्तर दिलं, जेव्हा मी शब्द दिला तेव्हा मी त्याला 2 महिन्याचा वेळ मागितला होता, पण मान्य मनोज दादा म्हटले की 2 महिने शक्य होणार नाही, त्यांनी 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे। 1 महिन्याच्या आत त्यांनी जे 5-6 महत्वाचे मुद्दे माझ्याकडे दिलेले आहेत चर्चेसाठी ते म्हणजे 1 महिन्याच्या मुदतीच्या आत पूर्ण ताकदीनं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल।